नमस्कार. मी चिंतामणी सहस्रवते. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली जिल्ह्यात 6 नगरपालिका आणि 2 नगरपंचायती यांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. 2 डिसेंबरला मतदान आहे आणि 3 डिसेंबरला त्याची मतमोजणी आहे. या निवडणुकीकडे जर आपण बारकाईनं पाहिलं, म्हणजे नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांकडे जर आपण बारकाईनं पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की या निवडणुकीच्या एकूण सगळ्या रणमैदानामध्ये, सगळ्या रणधुमाळीमध्ये त्या विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते, आमदार, खासदार हे सुद्धा मोठ्या ताकदीनं उतरलेले आहेत. फक्त सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांचा अपवाद वगळता बहुसंख्य आमदार, म्हणजे 6 आमदार आणि त्या मतदारसंघातील त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले नेते असे सर्वजण निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. सांगली आणि मिरजेच्या आमदारांची जे लढाई आहे, राजकीय लढाई आहे, ती महापालिकेची निवडणूक आहे आणि ती अजून दूर आहे. जतमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की तिथले भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध सर्व पक्षीय नेते असा तिथं सामना सुरू आहे. त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांनी, म्हणजेच भारतीय जनता पक्षानं डॉक्टर रवींद्र आरळी यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवलेलं आहे. याशिवाय भारतीय जनता पक्षाचं नगरपालिकेसाठी सुद्धा पॅनल आहे. त्यांच्या विरोधामध्ये एका बाजूला माजी आमदार विलासराव जगताप आणि सुरेशराव शिंदे, या दोघांनी मिळून सुरेशराव शिंदे हे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेले आहेत. दुसरीकडं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांची काँग्रेस, या पक्षाचे, विशेषतः काँग्रेस पक्षाचे सुजय नाना शिंदे हे नगराध्यक्षपदाच्या मैदानात उतरलेत आणि तिथं आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, माजी आमदार विक्रम सावंत यांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागलेली आहे आणि त्यांनी ती निवडणूक सगळी हातामध्ये घेतलेली आहे असं आपल्याला दिसेल. आता जतमध्ये जरी ही निवडणूक तेवढ्या शहरापुरती जरी असली मर्यादित, तरी सुद्धा प्रत्यक्षात ही निवडणूक संपूर्ण त्या तालुक्याच्या आणि विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणावर सुद्धा परिणाम करणारी घडणार आहे. तिथं या पुढच्या काळामध्ये होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर सुद्धा ही जत नगरपालिकेची निवडणुकीचा निकाल हा 100% परिणाम करणारा आहे. त्यामुळे ती तिथं संपूर्ण मतदारसंघाच्या दृष्टीनं महत्त्वाची निवडणूक झालेली आहे. तीच गोष्ट आटपाडी आणि विट्यामध्ये सुद्धा आहे. आटपाडीमध्ये एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचं पॅनल, म्हणजेच आमदार सुहास भैया बाबर शिंदे सेनेचे, त्यांचे सहकारी तानाजी पाटील यांचं एक पॅनल आहे. त्यांच्या पॅनलचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. आणि दुसरीकडे गोपीचंद पडळकर आणि अमरसिंह देशमुख, म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, यांच्या नेतृत्वाखालचं एक पदाचे उमेदवार आणि पॅनल नगरपंचायतीसाठीचं असं निवडणुकीच्या मैदानात आहे. विट्यात तर स्पष्टपणे अगदी 2, म्हणजे सुहास भैया बाबर आमदार आणि माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांच्यातच सरळ लढाई आहे. दिसायला आपल्याला ती नगराध्यक्षपदाची लढाई जरी दिसत असली आणि नगरपालिकेची लढाई दिसली तरी ह्या दोघांमध्येच खरी राजकीय लढाई आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुहास भैया बाबर यांनी वैभव पाटील यांचा मोठा पराभव केलेला होता आणि त्यामुळं आता वैभवदादा पाटील यांना पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या पुन्हा आपलं बस्तान बसवण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आणि वैभवदादा पाटील आणि विटा नगरपालिका, विशेषतः विटा नगरपालिकेवरती वर्चस्व मिळवण्यासाठी सुहास बाबर यांच्या दृष्टीने सुद्धा ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे त्या निवडणुकीमध्ये सुद्धा ह्या दोघांची राजकीय कसोटी लागलेली आहे. शिराळ्यामध्ये शिवाजीराव नाईक, म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मानसिंगराव नाईक माजी आमदार, हे दोन्ही माजी आमदार एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी तिथं आपला उमेदवार उभा केलेला आहे. खुली निवडणूक आहे. शिराळ्यामध्ये सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये आमदार, भारतीय जनता पक्षाचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं पॅनल नगरपंचायतीच्या निवडणुकीत आहे आणि शिवसेनेचे, म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. तिथं ही जर दोघांची युती यशस्वी झाली, म्हणजे
मानसिंगराव भाऊ नाईक आणि शिवाजीराव नाईक यांची युती यशस्वी झाली तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा ती तशीच युती होणार, यात काही शंका नाही. समजा इकडून सत्यजित देशमुख यांनी या निवडणुकीमध्ये बाजी मारली तर त्या पुढच्या भविष्यातल्या त्या दोघांच्या युतीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. उरण ईश्वरपूर आणि आष्टा या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आणि दोन्ही ठिकाणच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाआघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जोरदार संघर्ष चालू आहे. राजकीय संघर्ष अगदी टोकाचा तिथं चालू आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील आणि दुसरीकडे महायुतीतल्या सगळ्या पक्षांचे नेते असे एकवटलेले आहेत. त्यामुळे तिथली दोन्ही ठिकाणची निवडणूक अतिशय अटीतटीची बनलेली आहे. काहीही होऊ शकतं, काही सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं त्या दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीचे निकाल हे संपूर्ण वाळवा तालुक्याच्याच ईश्वरपूर मतदारसंघाच्याच विधानसभेच्या नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर सुद्धा परिणाम करणारे ठरण्याची शक्यता आहे. तिसरी निवडणूक चालू आहे ती तासगावमध्ये. तासगाव नगरपालिकेसाठी जोरदारपणे लढत चालू आहे आणि तासगाव नगरपालिकेमध्ये प्रामुख्याने 3 पॅनल उतरलेत. याशिवाय अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल आहेच, परंतु प्रामुख्याने लढत चालू आहे ती आमदार रोहित पाटील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार परंतु सध्या स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते असलेले संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखालचं पॅनल. अशी जोरदार लढाई तिथं चालू आहे. भारतीय जनता पक्षाचं पॅनल परत तिथं तिसरं आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं पॅनल नेमकं काय परिणाम करतं हे पाहण्यासारखं राहणार आहे. आणि संजय काका पाटील यांनी जर तिथं मागच्या निवडणुकीप्रमाणे 8 वर्षापूर्वीच्या निवडणुकीप्रमाणे जर नगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवला तर त्यांचं राजकीय कमबॅक भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवून सुद्धा जोरदारपणे होणार आहे. आणि त्याच वेळेला रोहित पाटील यांना सुद्धा मोठा शह बसणार आहे. समजा रोहित पाटील यांना यश मिळालं तर तो संजय काका पाटील यांना सुद्धा मोठा राजकीय धक्का मानला जाणार आहे. त्याच वेळेला भारतीय जनता पक्ष गेल्या 10-11 वर्षामध्ये संजय काका पाटील हे नसताना म्हणजे भारतीय जनता पक्षात नसताना भारतीय जनता पक्षानं पॅनल उभं केलंय. एवढंच नव्हे तर संजय काकांच्या पॅनलच्या विरोधातच पॅनल उभं केलंय. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची सुद्धा कसोटी तासगावमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत लागणार आहे. पलूसच्या नगरपालिकेची निवडणूक सुद्धा अशीच अटीतटीची झुंज आहे. त्या ठिकाणी निलेश येसुगडे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या म्हणजे शिवसेना आणि या सगळ्यांचं पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरलेलं आहे. येसुगडे यांनी पुऱ्या ताकदीनिशी मैदानामध्ये उडी घेतलेली आहे. त्याच वेळेला आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालचं काँग्रेसचं पॅनल सुद्धा जोरदार शक्तीनिशी त्या मैदानात उतरलेलं आहे. तिथं माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालचं पॅनल भारतीय जनता पक्षाचं निवडणुकीच्या मैदानात आहे. हे पॅनल नेमकं या निवडणुकीवर काय परिणाम करतं, काय यश मिळवतं यावर निवडणुकीचं बरंचसं यश हे काय म्हणू आपण त्याचा निकाल अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाही. भारतीय जनता पक्षानं जर मुसंडी मारली तिथं आणि चांगलं यश मिळवलं तर पृथ्वीराज देशमुख यांना सुद्धा त्यांचं भारतीय जनता पक्षातलं स्थान आत्ताचं आहे ते केवळ अबाधितच नव्हे तर आणखी वाढण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. त्याच वेळेला निलेश येसुगडे यांनी जर यश मिळवलं तर हा तरुण नेता त्यापुढं पलूस केवळ शहरातच नव्हे तर पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात सुद्धा मोठ्या ताकदीनं पुढे येणार आहे, यात शंका नाही. विश्वजित कदम यांनी इथं पॅनल उभं केले काँग्रेसच्या नेतृत्वाखाली. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 2च ठिकाणी पॅनल लक्षणीय आहेत, एक म्हणजे पलूसमध्ये आणि जतमध्ये. त्यामुळे विश्वजित कदम यांच्या सुद्धा राजकीय नेतृत्वाची इथं कसोटी लागलेली आहे. पाहूया नेमकं काय होतंय ते. संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला असं दिसेल की या ठिकठिकाणच्या 6-2-8 ठिकाणी ज्या निवडणुका होत आहेत या निवडणुकांचे निकाल हे आगामी जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या आणि काही प्रमाणामध्ये सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीवर सुद्धा परिणाम करू शकतात. आणि पुढच्या 4 वर्षाचं म्हणजे विधानसभेची निवडणूक 4 वर्षानंतर होणार आहे आणि लोकसभेची निवडणूक साधारणपणे 3.5-4 वर्षानं होणार आहे. त्यावर सुद्धा ह्या निवडणुकांवर सुद्धा या नगरपालिका निवडणुकांचे निकाल परिणाम करू शकतात. पाहूया नेमकं काय होतंय ते. घोडा मैदान आता जवळच आहे. आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.